बघितला 2 मिनिटात रुसवा घालवला की नाही त्याचा, कसा खुश होऊन पळाला बघतो. काय झालं तुला? का बोललास तू त्याला असं? कसं शक्य आहे? अरे का शक्य नाहीये राधा? पाय तर मुरगळलाय, फक्त फ्रॅक्चर नाही झालेला. एवढं काय त्यात घेऊ शकतेस तू भाग? हो पण दुखतंय, मला त्रास होतोय, तुला कळतंय? तुला माहिती, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी प्रॅक्टिस झालेली नाहीये. पण मग होईल ना प्रॅक्टिस. आणि हे बघ राधा, मला एक सांग, ह्याच्यापेक्षा जास्त मोठी दुखापत झालेली असताना सुद्धा तू काम कंटिन्यू केलं होतंस ना? आठवतं ना तुला? ऍक्सिडेंट झाला होता तुझा, तरी पण काम करत होतीस तू. मग हे काय छोटंसं दुखणं आहे राधा? हे बघ सौमित्र, आपल्याला मुलांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नसतील ना, तर त्यांना प्रॉमिस करण्याच्या आधी 4 वेळा विचार करायचा असतो, नाहीतर मुलांचा आपल्यावरचा विश्वास उडतो. मला समजतंय राधा, पण मला सांग, आपली आई एवढ्याशा दुखण्यामुळे खचून गेली आहे आणि यातून बाहेर पडायची तिची मानसिक तयारीच नाही. या सगळ्याचा अथर्वच्या मनावर काय परिणाम होईल? त्याचा सुद्धा कॉन्फिडन्स जाईल कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा. तो सुद्धा उद्या नुसतं साधं पोट जरी दुखलं ना, तरी त्याचं कारण बनवून कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाही. चालेल तुला? आता आई सगळ्यात जवळची असते, मुलांच्या गुरु असते ती. त्यामुळे तू जसं वागणार तसाच तू पुढे जाऊन वागणार आहे. म्हणून सांगतोय राधा, थोडा वेळ या दुखण्याकडे दुर्लक्ष करायचंय आणि कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचाय. तुझा आदर्शवाद वगैरे ना, ते सगळं ठीक आहे, पण जरा प्रॅक्टिकली विचार कर ना. पाय दुखतोय माझा आणि 2-3 दिवसावरती कॉम्पिटिशन आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी प्रॅक्टिस झालेली नाहीये. अगं पण राधा, काही नाही, मला हे शक्य नाही, मी नाही भाग घेऊ शकत. राधा प्लीज यार, तू अशी खचून नको ना माघार घेऊस. थोडीशी हिंमत दाखवायची, थोडीशी. पाय मुरगळलाय तुझा फक्त राधा. बरं मला सांग, तुला सुधा चंद्रन माहिती आहेत, मोठ्या डान्सर? राधा, त्यांनी तर गमावलाय ग पाय, तरी सुद्धा आर्टिफिशियल पाय लावून डान्स करतात ना त्या. अशा लोकांकडून इन्स्पिरेशन नको घ्यायला आपण? घे ना राधा, अशा लोकांकडून इन्स्पिरेशन घे, थोडीशी हिंमत दाखव. तुला पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे. आणि हे बघ राधा, तू आता हिंमत दाखवणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि अथर्वसाठी सुद्धा. हे बघ राधा, अथर्व पुढे जाऊन जर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार असेल ना, तर त्याला तुझी ही हिंमत, तुझी ही जिद्द लक्षात राहणार आहे. त्यामुळे प्लीज प्लीज काही झालं तरी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे. काय सोन्या, हसतीस म्हणजे सिलेक्शन झालं होतं वेल्डिंग कार्डचं. कुठलं आवडलं? नाही, मला एक पण नाही आवडली पॅरेट. का? बिकॉज आमच्याकडे वेडिंग थोडे वेगळे असतात यार, विदाउट प्लॅनिंग नाही करत. म्हणजे म्हणजे वेडिंगचं प्लॅन म्हणजे आमच्याकडे ना असं वेडिंगची एक अशी थीम असते. आणि आमच्या पत्रिका म्हणजे वेडिंग कार्ड पण वेगळे असतात, असे थोडे मोठे असतात टाईप. मोठे म्हणजे? म्हणजे बॉक्स टाईप असतात यार, आणि त्याच्यामध्ये गॉड असतो एक छोटासा, मग गोल्डचं कॉइन असतं, सिल्वर कलरचं इन्व्हिटेशन असतं, आणि स्वीट्स असतात, आणि आमचं लग्न पण 3 डेजचं असतं. 3 दिवसांचं लग्न? या सो 1 डे संगीत, 1 डे मेहंदी आणि 1 डे मॅरेज. आणि ज्या दिवशी मॅरेज असतं त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन. आपण असं करूया का बेबी, आपण गोवा किंवा महाबळेश्वरला एखाद्या रिसॉर्ट मध्ये डेस्टिनेशन वेडिंग ठेवूया. गोवा लेट्स गो गोवा. गोवा. आमच्या गावाकडं मांडव घालतात आणि गाव जेवण देतात गावातल्या लोकांना. आणि हळदीला काय दारू आणि मटण असं जबरदस्त असतं. आणि दुसऱ्याचे लग्न. आणि नाही, पण आमची लग्न वेगळी असतात. नाही, लग्न आमच्या पद्धतीने करावं लागेल, म्हणजे वेडिंग कार्ड सुद्धा तुम्हाला आमच्या पद्धतीनेच छापावं लागेल. असं म्हणताय? चालन. काय म्हणजे ही जी पत्रिका आहे त्याला काय पैसे लागतील? म्हणजे फक्त 25,000 रुपये. फक्त 25,000 एका कार्डचे? 25,000 एक? म्हणजे नुसत्या लग्न पत्रिकेला 25,000? हो, आता एवढं तर करावं लागणारच ना.
कारण की यू नो पॅरेट, आमचे सगळे रिलेटिव्ह आहेत ना ते खूप रिच आहेत. तर आमचं लग्नच ना 3-4 कोटीच्या घरात जातच एनिवेज. तर तुम्हाला हे सगळं करावंच लागेल. म्हणजे साध्या पद्धतीने केलं असतं पण बरं नाही ना दिसणार म्हणून. बर बर, हा चालेल ना. आणि मग तुम्ही जा ना हनीमूनला. पॅरिस, स्वित्झर्लंड चालेल का तुला की पॅरिस? पॅरिस, मला आयफेल टावर बघायचंय मम्मा. ओके बेबी. चालेल. मोमो, तुम्ही इथं कुठे आलात पॅरिस मध्ये? मी इथे काय, तुम्ही पण इथेच आहात? ओ ओ माय गॉड, हनीमूनचं स्वप्न बघत होता ना? पण त्याआधी लग्नासाठी पैसे द्यावे लागतील तुम्हाला. देणार ना पैसे. किती पैसे लागणार आहेत मोमो? प्री वेडिंग साठी 5 लाख बस. शनू बेबी, आता प्री वेडिंगची तयारी तर करायला लागतील ना, तर तेवढे लागतीलच ना आपल्याला. 5 लाख सोन्यासाठी 5 लाख काय, 50 लाख पण द्यायला तयार आहे. मग करायचा ना खर्च. मग करायचं ना. थँक्यू सो मच पॅरेट. सी, दॅट इज व्हाय आय लाईक यू. आणि आय लव्ह यू सोन्या. पॅरेट. आणि म्हणून अख्ख्या साखर गावात कुणी गेला नसेल ना, तिथं आपण जायचं. पैसे देता ना? पैसे पैसे देणार ना पैसे. सोन्याबरोबर लग्न करायचं, पैसे देणार तुम्हाला. आणि मी काय म्हणते शनू बेबी, डेस्टिनेशन वेडिंगच करू ना आपण. हो हो हो, प्लीज, मला आवडेल. नाही करायचंय, कॅन्सल नाही करायचं. काही कॅन्सल नाही करायचं. समजा करायचं. मोमो म्हणते तसं करायचं आणि शॉण्या तू म्हणते तसंच करायचं आपण. पण लग्न करायचंच आपण. पोपट आणि शॉण्याचं लग्न होणार. काही झालं तरी मी शॉण्याबरोबर लग्न करणारच आहे. होतंय झालं. हो ग, तो मित्र, आता मी तुला किती वेळा सांगू, मला जमणार नाहीये हे. म्हणूनच बांधतोय ना मी. डान्स तर म्हणतेय. सांगतोय ते बरोबर आहे ना. पाय दुखतो इथे माझा. तुम्हाला विनोद कसले सुचतात ते? काय केलं मृत्यूपत्र? हो, म्हटलं वेळेच्या आत करून घेतलेलं बरं नाही, राधिकेला दिलेलं बरं. हा, बरं केलं. पण तुमचा हेतू अर्धवट साध्य झाला वसंतराव. हो ना, खरं तर मी नाराज झालो.
मन खट्टू झालं. कधी कधी असं वाटतं की राधिकाच्या आयुष्यात कधीच का चांगलं होत नाही. वसंतराव असे नाराज नका होऊ. हो होईल. आज ना उद्या सौमित्र तिला नक्की विचारेल. हो ना, यावरूनच आठवलं. राधिकाला मृत्यूपत्र दिलं मी आणि सौमित्र बद्दल बोलणार तोच रेवती आणि सुबोध, शिवाय सौमित्र आले. ते कळलं, मग काय झालं काय पुढे? हे काय बरं झालं नाही बोललो ते. अहो तेव्हा मला कळलं की सौमित्रनं राधिकाला विचारलंच नाही. मी तिला बोललो असतो आणि नाही, तिला कळलं नाही ते बरं झालं. म्हणजे काय, पुन्हा आपण सगळ्यांनी तिला गृहीत धरलं असं झालं असतं नाही. हो ना, पण अहो काहीतरी व्हायला पाहिजे. हो, माझी फार इच्छा आहे की सौमित्राचं आणि राधिकाचं लवकरात लवकर लग्न व्हावं. अहो वहिनी साहेब, सगळ्यांच्याच मनात ते आहे, पण काय करता. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. बरं, पाय बरा आहे ना तिचा? हा बरं आहे. ती गेली डान्स क्लासला सौमित्र सोबत. काय पण दुखरा पाय घेऊन क्लासला जायची काय गरज होती आज? हो, पण सौमित्र बोलला की मी काळजी घेतो. शिवाय अथर्वचा हट्ट होता, आईनं डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायलाच हवा. आणि मग सौमित्रानं त्याला शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत त्याची आई डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेईल. काय सांगताय काय? हो, हल्ली सौमित्र फार काळजी घ्यायला लागला. राधिकाचीच नव्हे तर अथर्वची देखील. चांगला मुलगा आहे तो. राधिकेला सुखात ठेवील बघा तो. हो ना, मलाही त्यामुळे सारखं वाटतं की दोघांचं लवकर जमू देत. पण तू आता सौमित्र कधी तिला विचारतोय कोणास ठाऊक. तेव्हा लवकर जमू दे रे बाबा दोघांचं. सर या. राजवाडे सर. वेलकम सर. वेलकम. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग पानवलकर. मॉर्निंग. कसं काय चाललंय? फाईन, सगळं व्यवस्थित. बरं, मॅडम आहेत का? मला त्यांना भेटायचंय. येतीलच इतक्यात, ऑन द वे. पण तुम्ही बसा ना, या प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आनंद. कसा आहेस? मस्त मस्त, थँक्यू. हाव यू? बस फर्स्ट क्लास. हाऊ इज मॅरिड लाईफ जेनी? जेनी, हॅव इज मॅरिड लाईफ? सांग ना. अरे तिला सांगू दे ना. मी तिलाच विचारलं, तीच सांग बोलून. अगं नवीन लग्न झालं की जरा मजा असते, पण एकदा का संसार सुरू झाला ना सगळं बाजूला पडतं. काय पानवलकर? नाही, खरं आहे तुमचं, पण उगीच त्यांना घाबरवताय कशाला? नाही घाबरत नाही, जरा गंमत केली. जरा मॅडम कुठपर्यंत आलेत बघ, मला जरा कोर्टला जायचंय. शुअर शुअर. अरे नाही नाही, ठीक आहे. काय झालं अचानक? काही नाही, सांगतो बसू दे तिला. बस. हे पकड ना. अरे हो नाही. बसेल. मॅम काय झालं? नाही, काही काळजी करण्यासारखं काही नाहीये. तिचा पाय मुरगळलाय थोडासा. चालता येत नाही नीट, पण काही नाही काळजी करण्यासारखं काही. पण वैद्य तुम्ही कशाला आलात? घरी आराम करायचा. हो ना, तुम्ही काय कळवलं? पाणी घ्या, तुम्ही पाणी घ्या. नाही, मी बरी आता. त्यातनं बरीच कामं पेंडिंग होती म्हणून आले. हो, कामं काय होत राहतील. तुम्ही आधी काळजी घ्या. असं अंगावरती आजार काढणं बरं नाही. हा, नाही, औषधं वगैरे सुरू आहेत माझी. आपण सुरू करूया मीटिंग? नाही, इट्स ऑल राईट. आपण नंतर बोलूया ना, नो प्रॉब्लेम. अहो नाही, राधा बरोबर बोलतायत ते. आता लगेच काही काम सुरू करायची गरज नाही. आता पायाला आराम देणं जास्त महत्वाचं आहे. नाही, आपण डिस्कस करू शकतो. राधा नको आता. सर चालेल. ऑल मीन्स. थँक्यू. तू त्याच पायावर कशाला जोर देऊन उठतेस? दे हात दे. हात दे. गुरुनाथ सुभेदार, तुमच्या बायकोनी बहुतेक नवीन मित्र शोधलाय. सर सी यू सून. नो प्रॉब्लेम. मी लवकर बऱ्या व्हा. आणि तशी तुमची काळजी घेणारे बरेच लोक आहेतच इथे, त्यामुळे तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल. या, टेक केअर. थँक्यू. अवकाश. हो. हा चल ये. चला बसा. सोडतोस का? हात चालू शकते मी. हा ओके.
आला आला. बस ग. काय काय चाललंय तुझं? हळू हळू, जोर नको देऊ त्या पायावर. हा ओके. काय सौमित्र, हा काय 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 चाललंय? हे असं काळजी घेणं, सतत पॅम्परिंग करणं, काय आहे? त्यात काय, एखादा माणूस आजारी असेल तर आपण त्याची काळजी घेतो, ते मी करतो एवढंच. अरे पण कशाला? कशाला म्हणजे मित्र आहे मी तुझा म्हणून. हे बघ, राजवाडे सरांबरोबर मीटिंग होती, काम होतं. ते म्हणाले, लगेच तू म्हणालास की नाही आता काम करू नकोस म्हणून. बरं सॉरी. तर सांगू का राधा, मला त्या माणसाबद्दल रिस्पेक्टच वाटत नाही. मागे शेतकऱ्यांचा घोळ झाला होता तेव्हा सुद्धा पहिला विरोध करायला हा पहिला होता तुला, आणि आता मला काम आहे त्याचं तुझ्याकडे. हो पण प्रत्येक दिवस सारखा नसतो ना. प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. घाऱ्या डोळ्याच्या माणसांना बदनाम करणारी ही माणसं आहेत खरं तर. काही काय? अरे हसू नको, खरंच डोक्यात जातो माझा हा माणूस. हो पण आताच तू म्हणालास ना की प्रत्येक माणूस सारखा नसतो म्हणून. नाही नसतोच, पण तू आता वाद नको घालत बसून माझ्याशी. ओके, आता मी एक काम करणार आहे. आता मी जाऊन कॉफी सांगतो, मग बिस्किट खा थोडी आणि लगेच औषध घे. ओके, आलोच. आता दिवसभर हे असंच वागणार आहे का? असंच डोकं खाणार आहेस का? नाही, बिस्किट खात बसणार आहे. तुला काय करायचं आहे? तू औषध घ्यायचं काम कर. हा सौमित्र, अरे पण हे कशासाठी? कशाला म्हणजे हक्क आहे माझा तो म्हणून. ओके. अरे पण लोक काय म्हणतील की यांनी याची सगळी कामधामं सोडली आणि लागला माझ्या मागे माझी सेवा करायला. राधा, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे ना. मी माझी जबाबदारी पूर्ण करतोय, कळलं? तुझ्या मुलाचं मन मोडू नये ना म्हणून. अथर्वला प्रॉमिस केलंय की नाही, ते पूर्ण करायला पाहिजे ना, म्हणून माझं सगळं चाललंय. पण या सगळ्याचा तुला त्रास होतोय ना? हो, म्हणजे मला त्रास होतोय कारण बहुतेक तुझं वजन वाढलंय, ते सगळं माझ्या हातावर पडतंय. बैताळेस करे? अगं नाही काही त्रास होते राधा. मी या सगळ्यासाठी 2 दिवस सुट्टीच टाकलेली आहे, त्यामुळे कुठलंही काम अडत नाहीये माझं. आणि कुठली जी काही कामं अडलेली असतील ना ती मी नंतर करेन पूर्ण. ओके, सो डोंट वरी. आत्ता मी पूर्ण वेळ तुझ्या बरोबर आहे. आता मी कॉफी सांगतो, लगेच औषध घ्यायचंय. चल आलो मी. गुरुनाथ सुभेदार, गुरुनाथ सुभेदार, मला माहितीये तू मेलायस. अरे पण तुला मारणारे अजून मजा करतायत. काय म्हणायचंय तुम्हाला? तुझ्या बायकोबद्दल. नाही उगाच टाकाला दोन भांडे कशाला लपवायचं? म्हणजे अरे तू इथे खस्ता खातोयस, पण तुझी बायको लाजूसपणे हिंडते, फिरते, मजा करते. तुला काय वाटलं होतं तुझी बायको एक सामान्य गृहिणी काहीही करू शकणार नाही? अरे पण तिने करून दाखवलं. आज ती लाजूसपणे तिच्या मित्राबरोबर, सौमित्राबरोबर हिंडते, फिरते, मजा करते. राधिका तिच्या आयुष्यात काय करते याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आणि राहिला प्रश्न सौमित्राचा, फक्त मित्र आहेत, बाकी काही नाही. अरे असं तुला वाटतंय? आज त्या दोघांनाही ऑफिस मध्ये हातात हात घालून येताना मी पाहिलंय. वाईट वाटतं रे. सौमित्राने ती इतक्या जवळ आलेत की आता नवरा म्हणून ती तुझा कधीही स्वीकार करणार नाही. एकटा पडलास रे तू, एकटा. वाईट वाटतं रे. असो, थोडी बहुत काही मदत लागली तर सांग मला, बघू काय जमताय का. काळजी घे रे बाबा. सौमित्राने ती इतक्या जवळ आलेत की आता नवरा म्हणून ती तुझा कधीही स्वीकार करणार नाही. एकटा पडलास रे तू, एकटा.